मित्रांनो आता निघलो होतो ज्योतिबाला. हे न्यायला आलेत आपल्याला. आता जाणार ज्योतिबाला, भेटू ज्योतिबाला गेल्यावर. ओके, कुठे जायचं? ज्योतिबाला. चला आलो पेट्रोल पंपावर. किती टाकायचं? 2000. फायनली ज्योतिबाला आलोय. ज्योतिबाचा गेट. इकडे पाय, इकडे पाय. आता ज्योतिबाला जाणार. ज्योतिबाच्या पाया पडणार. असं कॉलेजचा स्पोर्ट डे. स्पोर्ट मध्ये कोणता गेम आहे? स्पोर्ट मध्ये कोणता गेम खेळणार? स्पोर्ट मध्ये आपलं काय नाही, आपण शूट करणार, शूट टाकणार. ते बी माझ्या लोगो सोबत. पोरं गद्दारी करायलेत. गद्दारी करणाऱ्याला घेऊ बघू कधी ना कधीतरी बघू. आम्ही नाव केलंय. आता आमचं नाव होणार. आम्ही नाव केलंय SG सिनेमॅटिक. पूर्ण कॉलेज मध्ये माहित आहे. तुमचं नसन माहित. तुम्ही फक्त बॅनर छापा, पोस्टर छापा. त्या पोस्टर छापण्यान काय नसतं, पहिले नाव करणं लागतंय. जाऊ द्या, देवाच्या जागेवर आलो. देवाचं नाही, ज्योतिबाचा गेट. जस्ट दर्शन करून आलो. दर्शन झालेले आमचं व्यवस्थित. एकदम दर्शन एकदम मस्त. एवढं मस्त दर्शन झालं ना की बस एकदम मस्त. लय फिलिंग असं एकदम छान वाटायले. आता कुठं जायचं? कॉलेजला गेलो, पट्टीकरण दर्शन झालं. हा, झटकन गेलो, पटकन दर्शन झालं. आता कुठं चल, एक फोटो काढून स्टोरी टाकायचा. आता जाणार कॉलेजमध्ये. कॉलेजला स्पोर्ट आहे. आता गाडी आता निघायचं फोटोशूटला. इधर शिव्या, तुला चष्मा माझ्याकडून घाल. आता कोणा चाललंय? डबल HODचा फोन आला. जातो आता HODला पुढच्या सत्तान घेऊन यायचं आम्हाला. ओके, बाय बाय गाईज. आता काढणार फोटो. जागा एकदम प्रॉपर आहे. तुम्हाला जागा दाखवतो. थांबा एक मिनिट. आय वॉन्ट सी यू. नाही, मरत नाही. यू कसा आहे? हॅलो. आता इथं ज्योतिबावर त्याला HODचा फोन आला. आले की HODचा फोन आला. बॅनर काढायला बोलवले. काल लावलं एवढ्या मेहनतीनं. नशीब आमचं हे झालं, शूट झाला. सगळं शूट झाल्यावर बॅनर काढायला आलेत. म्हणून काही वाटण झाले. ती मेहनत शेवटी बॅनर आत मध्ये टाकायला, तर त्या कॉलेजवर टाकतो. के रास्ते में कांटे होते, कीले होते. हमारे रास्ते में कांटे कीले कुछ नहीं है. हमारे रास्ते टेढ़े. ये देखो पूरा 0 राउंड. हमारे रास्ते में 0 राउंड है. 0 राउंड. आम्ही बी आणणार पुरी. आता आम्ही बी पुरी आणणार. म्हणजे आणणार कधी आणणार? कसली पुरी आणायची? एकच आणायची. हाय एक हाय XYZ. कसली पुरी? पोरगी आणायची. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. नहीं, बासुंदी पूरी नहीं, पोरगी आणायची. टाइम लगेगा पर जरूर लाएंगे. किसी लाएंगे, किसी ने देखा ही नहीं होगा. उसका मैं चुराऊंगा. अब उसको सूरज की वाली को. हो, आता मी पुढच्या शेतात एक मुलगी घेऊन येणार माझ्यासोबत. जनाब नाग रे जनाब. मैत्रीण असेल ती. तुम्ही काय समजायचं समजू शकता, पण माझ्यासाठी माझी मैत्रीण, तुमच्यासाठी पण तुमची मैत्रीण. आणि जर शक्यतो असं बी होऊ शकते ती ब्लॉग बघणारी तू तुझी इच्छा.
द्यायचं असलं तर काय नाही बघ, नंबर माझा आहे, ग्रुपमध्ये नंबर आहे 973032. पहिले 6 कडे सांगतो, बाकीचे तू बघ. बरं, मॅच किती वाजता? 11 वाजता. 11 ते 11 ते 4 वाजेपर्यंत. 11 ते 4. 11 ते 4 कशा? मॅच कोणता, गेम कोणता आहे? कॅरम आणि चेस होणार. चेस खेळणार आहे? हो, चेस करणार. अरे आता माझं चेस खेळायला, चेस कॅरम गोष्ट साहजिक होती, पण चेस तुमचा मॅच कधी आहे? आता आमची मॅच बाबा ह्याला सांगायचं म्हणलं तर अरे तुम्ही जिंका म्हणून सकाळी सकाळी ज्योतिबाला जाऊन आलो. हे जिंक खास हे माणूस जिंकायसाठी ज्योतिबाला जाऊन आलो सकाळी. तुम्ही जिंकताल, हे बघा पहिला नंबर. तुझा मॅच कधी आहे? उद्या. आणि अरे त्यासाठी आज ज्योतिबाला जाऊन आलोय. अरे तुझ्याबद्दल माझ्या ज्या भावना आहेत, तू जिंकला पाहिजे आज. आमचा माणूस भाई, आमचा रूममेट आहे. तुझा मॅच कधी आहे? मॅच कधी आहे? मॅच आता नंतर अरे तुझ्यासाठी मी ज्योतिबाला जाऊन आलो, माहिती का? तू जिंकाव म्हणून, जिंकला पाहिजे. उद्या पण मॅच आहे फुटबॉल. उद्या पण जिंक. बास्केटबॉल चालू आहे का मारामारी चालू आहे हेच कळून झाले मॅच मध्ये. 0-6 गेलो बघ. आमचा ट्रेनर बघा जिंकले, जिंकावं लागते. ये ना यायच्या पैशाचा बॉल आणलाय पोरीला खेळून घालायसाठी. पण ओमान त्या बॉल मध्ये एवढं प्रेम घातलं होतं, त्याचा मॅच जिंकला. मॅच जिंकला. ट्रेनिंग 5 दिवसापासून ट्रेनिंग चालू होती कंटिन्यू ट्रेनिंगचा फायदा झाला, सोडा जिंकला मॅच. आता लागलं तरी पण ट्रेनिंग चालूच होती. हा म्हणजे कष्ट होते. कष्ट पुन्हा स्वतःचा बॉल इकडे आणला होता घरातून. पर्याय नाही. घरातून मी बोला नाही कोण म्हणून. आम्ही कॉलेजमध्ये नसलो तरी बी आम्हाला सगळ्या खबर असतात, समजायला का? तुम्ही बॉल आणायला, तुम्ही ट्रेनिंग सांग. सोम्याचा फुसका वालते म्हणजे हवान होती आणून दिला जायला. आणून नाही दिला, बॉल नाही आणलाय. ऐकतर घरातली चक्का आणला तेच राहील. आणला बॉल मी दिला त्याला. ते पूर्ण काय फुसका बनवला इथं हे झालं. म्हणून नवीन आणून दिला. पण नवीन म्हणजे त्याच्याकडून पैसे घ्यायचे ना, तो तुझा पैशाचा कोण आणला? अरे आम्हाला लागते की खेळायला रोज प्रॅक्टिसला. होती मुलींची 25. अरे सांगतो काय झालं, पोरीला कोचिंग त्यामुळे पोरी पोरीचा मॅच चालू होता, तो आम्ही होतो याच्यासोबत, म्हणून त्या पोरी जिंकल्या. तू पोरांचा मॅच असता पोराचा मॅच तेव्हा मी गेलो म्हणून तुम्ही हारले. सूर्याचा सपोर्ट तुम्ही जर मला घेऊन आले असते आणि तुमची पोरं बी जिंकत असते. तुम्हाला सापडता नाही आलं. गेलतात की नारळ फोडायला झुका आम्ही पोरं हारले. पोरी जिंकले ना, पोरीसाठी गेलतो मी. पोरायचं आणि 20 रुपये टाकला असतं की पोरा नावचे एक नारळ फोडून असता. नारळ मी फोडून आलो असतो, तुम्ही मला नेलं नाही. तर पोराच्या टायमाला जर तुम्ही मला सापडत आले असते, तुम्ही ते पण मॅच जिंकत होते. अगला साल हमारा होगा. अगला साल बोल के 50 साल निकल गए. पिछले साल भी यही बोला था पिछले साल भी यही बोला था. मी नव्हतो रे, मी तर असतो ना जिंकला असतं. माझ्या हाताला कळलं नाही. जिंकलो आपण बघू शकता. मॅच आपली. मित्रांनो आता जस्ट आलो बघा, हातपाय धुतले. एवढी सर्दी झाली ना, म्हणजे नडत आता कचकच करते. पण रात्री एवढी, म्हणजे उद्या बेकार एकदम संध्याकाळी सकाळपर्यंत सर्दी होती बघा. आता आले ताट आपलं, जेवण करणार. जेवण घेऊन करून गोळ्या आणल्यात, गोळ्या खाणार आणि बाई झोपी जाणार. आता हे बघा, या गोळ्या आणल्या, गोळ्या खाणार आणि झोपी जाणार. नंतर आता झोपल्यावर उठून जमलं तर जाईल कॉलेजला, कारण म्हणलं स्पोर्ट गेट डबल म्हणजे बघता येईल मला. जमलं तर जाईल, नाही तर सांगता येत नाही. उठलो तर जाईल,
नाहीतर मग बघू काय होते. तर नाश्ता गिश्ता केला महाराजनं, गोळी एकदम भारी दिली. गोळीमध्ये सगळं दुःख राहिलं. आता मी वरत आता जाणार कॉलेजला. स्टार सूरज भैया यांना आता घेऊन हो. निघाली. मला सौभाग्य प्रतीक तुपे उन्हात तू पे कुणी निघाल झालं स्पोर्ट, स्पोर्ट झालं. जिंकलास. तिसऱ्या राऊंडला बाहेर पडलो. अरे, बस ते फायनल कुठं झालं. चल की चल कॉलेजला जाऊ. कॉलेजमध्ये गेलतो कॉलेजला, आता नेमकंच गेलतो. शुभम भेटला रस्त्यात, वापस आलो रूमवर. जस्ट कपडे गिपडे बदलले होते, आता रूमवर वापस आलो. शुभे उद्या येणार 100%. उद्या कबड्डीची मॅच तू आहे का कबड्डी? शुभ आहे कबड्डीत, उद्या डबल जाऊ मॅचला. चालतंय, येणार 100% येणार 100%. वाद आहे माझा. चालतंय, निवांतच आहे. तुझं काय झालं मॅच मध्ये? मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये जरा बाहेर पडलो. थोडं सेमीफायनल मध्ये जाऊ द्या. 3 राऊंड जिंकला, इट्स इम्पॉर्टंट. सॉरी, 3. आता उद्या फुटबॉल मध्ये बघा, उद्या फुटबॉल मॅच आहे. उद्या खास याचा त्याचा आपला कबड्डीचा मॅच, याचा फुटबॉलचा मॅच, दोघांचा मॅच बघायसाठी जाणार कॉलेजला. माझं काही काम नाही, पण जाणार. मित्राचं हे बघा, आलो रूमवर वापस. आता रूमवर फक्त आम्ही 2 जण आहेत. ती एक मी एक. आता कपडे बदलणार, बाकीचं आता बघू नंतर. डबल कुठं जाणं झालं तर बरं, नाही तर मग डायरेक्ट उद्या कॉलेजला. जस्ट आलतो कॉलेजवरून, आताच आलो. तुम्हाला माहित आहे, आता डबल चाललो बँकेत. त्याला काय करायचं? बँकेत पैसे जमा करायचे. आता जाणार बँकेत, पैसे जमा करणार, पैसे घेऊन म्हणजे आता डबल वापस येणार. आणि मग तिथून तिकडेच कुठेतरी जाऊन काही खाऊन घेणार. कारण मग आता जेवण काय म्हणजे जेव्हा वाटलं नाही, मला भूक नव्हती, थोडी तब्येत पण बरोबर नव्हती, पण ती गोळी खाल्ली तेव्हापासून एकदम ओके वाटलंय. काय झालं? संध्याकाळी मेस बंद आहे आमची. कस काय? गॉड्स नो. आज मेस बंद आहे? हो, कोण म्हणलं? संध्याकाळी काकी म्हणते. कधी? सकाळी मेस बंद आहे संध्याकाळी. इकडे बघा, आता जाऊ दे, तुम्हाला विषय सांगायसारखा नाही, पण आता मेस बंद आहे. आम्हाला जेवायला जाऊ कुठे, चायनीज गिनीज खाऊ. पहिली गोष्ट, आता काय बोलायला शब्दात नाही. जर तुम्हाला सांगितलं, हुकून चुकून त्यानं बघितलं, त्याला पण वाईट वाटेल, आम्हाला पण वाईट वाटेल, म्हणून नको. आता जाऊ द्या. बाकीचं जेऊ दे. आता बाहेर कुठे जाऊ, डबल आपल्याला कॉन्टेंट भेटतं. आपल्याला काही टेन्शन नाही कॉन्टेंटची, कॉन्टेंट लय आपल्याजवळ. आता बाहेर जाऊन जेवण करणार, रोज काय ना काय होत राहत. रोज काय ना काय होत असते. आज हे झालं, आता बघू उद्या. आता येतो बँकेत, येतो पैसे टाक. आता आमच्या सोबत अशी घटना घडली, एवढ्या लांबून चलत आलो, अरे बँकच बंद आहे. बँकच बंद आहे. खूप कष्ट आहे आयुष्यामध्ये. आता वापस जाणार रूमवर. एक तर थंड प्यावं वाटायला, पण प्यायला जमणार. जर उद्या सकाळी दुखणं आलं तर मग अजून अवघड आहे. मॅच उद्या, चेअर करणार आहे मला उद्या. हा, मी येणार उद्या. उद्या खास तुझ्यासाठी मी येणार कॉलेजमध्ये, तुझा मॅच बघण्यासाठी.